नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे स्टँडर्ड फॉर्म्युले। आता बघा, स्टँडर्ड फॉर्म्युल्याचा एक प्रॉब्लेम आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 4dx। आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात, तर इथं काय करायचं, लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x², आणि इथं 4 आहे की नाही, 4 लिहिली, याचा 2चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूट काढून टाका। 2चा स्क्वेअर लिहायचा, 2चा स्क्वेअर म्हणजे 4च होते ना। आणि एक आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला मधला प्रॉब्लेम आहे। तर स्टँडर्ड फॉर्म्युला असा आहे की जर इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² असेल, इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a², फॉर्म्युला आहे 1/a tan इनवर्स x/a + c। तर इथं बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 2चा स्क्वेअर, a चा स्क्वेअर, पण काय लिहिसाल तुम्ही, 1/a हा फॉर्म्युला अप्लाय करसाल। 1/a tan इनवर्स a च्या जागी इथं 2 आहे, आता तर इथे a च्या जागी काय लिहू आपण, 2, म्हणजे 1/a च्या जागी इथे 2 आहे, तर 1/2 tan इनवर्स x/2 प्लस c। प्रॉब्लेम इज सॉल्व। एक वेळ अगेन बघा कसं होतं स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरचा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 4dx। तर लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x², 4 म्हणजे होते 2चा स्क्वेअर, dx। फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a², म्हणजे ते 1/a tan इनवर्स x/a। तर 1/x² + a², a म्हणजे 2 आहे, तर इथे ते 1/a म्हणजे ते 2 tan इनवर्स x/a म्हणजे होते 2 प्लस c। प्रॉब्लेम इज सॉल्व। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्व पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना। आपले ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही करू शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। धन्यवाद।